पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्या ज्येष्ठ लेखिकेबद्दल बोलणार आहोत त्यांना ललित लेखन करण्यासाठी साने गुरुजींनी आग्रह धरला होता. त्यांच्या साधना मासिकासाठी या लेखिकेनं काहीतरी लिहावं असं त्यांना खूप वाटत होतं. शेवटी त्यांनी लेख लिहिला, पण तो प्रकाशित होण्याआधीच साने गुरुजी हे जग सोडून गेले. पण जाताना गुरुजींच्या आग्रहामुळे मराठी साहित्याला एक प्रतिभावान लेखिका मिळाली, ज्यांचं नाव आहे ज्येष्ठ साहित्यिका दुर्गाबाई भागवत. 10 फेब्रुवारी 1910 रोजी मध्य प्रदेशातील इंदौर येथे दुर्गाबाईंचा जन्म झाला. त्यांचे वडील आणि बहीण दोघेही शास्त्रज्ञ होते. 1927 साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतलं. दरम्यानच्या काळात महात्मा गांधींच्या विचारसरणीचा त्यांच्या घरावर प्रभाव असल्यामुळे त्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा सामील झाल्या होत्या. दुर्गाबाईंनी 1932 साली इंग्रजी आणि संस्कृत विषयांमध्ये BA तर 1935 साली MA ची पदवी घेतली. त्यांच्यावर महात्मा गांधी, लिओ टॉल्स्टॉय, हेनरी थोरो, राजाराम शास्त्री भागवत, SV केतकर अशा दिग्गज व्यक्तिमत्वांचा खूप प्रभाव होता. दुर्गाबाईंनी इंग्रजी भाषेत लिहिलेले अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस्प्रुडन्स हे पहिलं पुस्तक 1939 साली प्रकाशित झालं. त्या MA करत असताना त्यांच्या प्रबंधांवर आधारित हे पुस्तक होतं. दुर्गाबाईंना फ्रेंच, जर्मन, संस्कृत, इंग्रजी, पाली अशा अनेक भाषा अवगत होत्या. इंग्रजी आणि मराठीबरोबरच त्यांनी संस्कृत आणि पाली भाषेत सुद्धा लिखाण केलेलं. सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांच्या अनुवादाचं काम दुर्गाबाईंनी लीलया पार पाडलं. रामायण, महाभारत, निरनिराळी पुराणं यामधील कथांचा अनुवाद त्यांनी अतिशय छान पद्धतीने केला. त्यांनी लिहिलेल्या आणि महाभारतावर आधारित असणाऱ्या व्यासपर्व या पुस्तकात सगळ्या व्यक्तिरेखा अगदी वेगळ्याच पद्धतीने सादर केल्या आहेत. याचबरोबर त्यांनी अनेक पुस्तकांचा मराठी अनुवाद केला, ज्यामध्ये डॉक्टर केतकरांच्या हिंदुइझम अँड इट्स फ्युचर इन द न्यू वर्ल्ड सोसायटी आणि अमेरिकन लेखक हेनरी थोरो यांचे वॉल्टन अशा पुस्तकांचा समावेश आहे. आपल्या PhD विषयातील आदिवासी लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी 30च्या दशकात दुर्गाबाई मध्य प्रदेशातील दुर्गम भागात राहायला गेल्या. तिकडेच त्यांना अन्नातून विषबाधा झाली. 5 ते 6 वर्ष त्या अंथरुणाला खिळून होत्या. परिणामी PhD सोडावी लागली. पण या काळात त्यांनी लिहिणं वाचणं काही थांबवलं नाही. 1947 साली प्रकाशित झालेलं राजाराम शास्त्री भागवत व्यक्ती आणि वाङ्मय विवेचन हे दुर्गाबाईंनी मराठी भाषेत लिहिलेलं पहिलं चरित्र. यानंतर ऋतुचक्र, भावमुद्रा, डूब, महानदीच्या तीरावर, रानझरा अशी अनेक लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली. बालसाहित्यात सुद्धा दुर्गाबाईंनी तुळशीचं लग्न, 8 चोर, दुर्गू आजीच्या गोष्टी अशा अनेक पुस्तकातून भरपूर लेखन केलं. लोकसाहित्य हा दुर्गाबाईंचा अतिशय आवडीचा विषय. तामिळ, पंजाबी, काश्मीरी, बंगाली, आसामी अशा निरनिराळ्या प्रांतातील लोककथा त्यांनी मराठी साहित्यात आणल्या. संशोधनपर वैचारिक लेखनातून दुर्गाबाईंनी आपल्या लेखनाची सुरुवात केली. पण भावमुद्रा, डूब यासारख्या पुस्तकांमधून त्यांच्या ललित लेखनाची एक वेगळी बाजू आपल्याला बघायला मिळते. MA झाल्यानंतर पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये 2 वर्ष दुर्गाबाई समाजशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी होत्या आणि साहित्य सहकार या मासिकाच्या संपादनाचं कामसुद्धा त्यांनी वर्षभर केलं. हे 2 अपवाद सोडून आपल्या संशोधन आणि लेखन कामासाठी त्यांनी कुठेही नोकरी केली नाही. लेखनाबरोबरच पाककला आणि विणकाम या दोन्ही गोष्टींची दुर्गाबाईंना प्रचंड आवड होती. या दोन्ही विषयांवर त्यांनी लिहिलेले अनेक लेख प्रसिद्ध आहेत. 70च्या दशकात आणीबाणीला सुद्धा दुर्गाबाईंनी विरोध केला. त्या लेखन आणि विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांच्या या विरोधासाठी त्यांना कारावाससुद्धा भोगावा लागला. 1975 साली कराड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुर्गाबाई अध्यक्षा होत्या. त्यावेळी आपल्या भाषणात बोलताना समोर तत्कालीन राजकारणी असून सुद्धा त्यांनी आणीबाणी विरोधी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडली. दुर्गाबाईंनी साहित्य संमेलनाबरोबरच तमासगीर परिषदेचे अध्यक्षपद सुद्धा भूषवले. दुर्गाबाईंच्या ऋतुचक्र, डूब, भावमुद्रा, व्यासपर्व, रूपरंग अशा अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेत.
तर 1971 साली पैस या ललित लेख संग्रहाला अत्यंत प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. दुर्गाबाई आयुष्यभर अविवाहित राहिल्या आणि अगदी शेवटपर्यंत त्या लेखन कार्य करत होत्या. 7 मे 2002 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी केलेलं कार्य मात्र आजही लोकांना अचंबित करतं. ज्या काळी फेमिनिझम किंवा फ्रीडम ऑफ स्पीच हे शब्द अस्तित्वात सुद्धा नव्हते, त्या काळी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दुर्गाबाई त्यासाठी लढल्या. त्यांच्या या अभूतपूर्व कामाला आमच्याकडून मानाचा मुजरा. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.